सुपर 6 राऊंड. बोला गणपती बाप्पा. पहिला सामना सुपर 6 राऊंड विकेट. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर कडक कडकडीत प्रहार. बॉल जातोय सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवर गोविंदा प्रीमियर लीग षटकार. ऋषभ तर मला वाटतं आज यावर्षी ठरवूनच आलंय पहिल्या मॅच पासून की ही ट्रॉफी मला माझ्या टीमला द्यायचीच आहे. जीपीएल यावर्षी आम्ही जिंकणार. इरादा केलाय पक्का. बॉलवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. आणखीन एक फुल टॉस. पुन्हा एकदा मात्र पण सात्विक मात्र तिकडे माघारी परततोय. असे रन रिस्की असू शकतात पण क्रिकेटमध्ये काही वेळेला रिस्क घ्यावी लागते कारण रिस्क आहे तो इश्क आहे. इरादे स्पष्ट केले षटकार ठोकून. आणि या वेळेला सुद्धा हेलिकॉप्टर शॉट. महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देणारा हा फटका आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. आज कर्णधार पदाला साजेशी अशी खेळी मात्र त्याने केली आहे संपूर्ण 2 दिवसांमध्ये. स्ट्राईक रोटेट होते. सात्विक आहे त्याच्या जोडीला बॅटिंगसाठी. 7 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. कोणताही विकेट आलेला नाहीये. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग करतोय तो मात्र बॉलिंग मार्कवर प्रणय. नारायणी सेना संघाच्या माध्यमातून ब्ल्यू वर्सेस ग्रीन. आणि हा परफेक्ट ब्लॉक. यॉर्कर. जरा यष्ट्या स्टंप नीट करा जरा पंच. जरा स्टंप व्यवस्थित करा. अंपायर निर्णय घेतील. सर जरा तो स्टंप नीट करा ना. लेग स्टंप जरा थोडासा क्रॉस आहे. पंचांचा निर्णय काय येतोय. पंच कुठे आहेत. नॉट आउट घोषित केले पंच. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. चार बॉल आणि 4 बॉल मध्ये 7. शेवटचा बॉल बाकी आहे. शिल्लक राहिलेला 1 बॉल आणि तो हाताळण्यासाठी मात्र आता प्रणय सज्ज. राईट आर्म राऊंड. 1 टू गो. शेवटचा बॉल हवेत खेळलाय पण बिल्डिंगच्या दिशेने जातोय. बाहेर येईल का डिक्लेअर मध्ये जाईल. डिक्लेअर मध्ये गेलाय. मला वाटतं 2 धावा या वेळेला मिळणार आहेत. आणि 2 धावांसोबत पहिल्या ओव्हरची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9 बिनगडी बाद. बॅटिंग करते टीम अष्टपैलू. फिल्डिंग करते टीम नारायणी सेना. 20 बॉलचा सामना 9 धावा. सुपर 6 उत्कृष्ट 6 मधला हा पहिला सामना आहे. यानंतर शाडू मातीवाले आणि मुगबाट पॉवर हिटर या 2 टीम मध्ये दुसरी मॅच सुपर 6 ची असणार आहे. टॉस साठी रेडी राहायचंय दोन्ही टीमच्या कॅप्टनने. ओमकार कदम एका मॅच मध्ये मात्र मिडन ओव्हर हाताळली होती या बॉलरने आणि 2 विकेट सुद्धा घेतले होते. मिडन विकेट ओव्हर हाताळणारा हा एकमेव गोलंदाज आहे या संपूर्ण स्पर्धेतला. जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. 1 मिनिट. काका जरा आतमध्ये बसलात तर बरं होईल कारण बॉल लागण्याची शक्यता आहे तुम्हाला. तिकडे बॉल जरा वेगाने येतो आणि आपल्याला नाही दिसला तर मग लागण्याची शक्यता आहे. हा राईट आर्म ओव्हर. 5 टू गो. ओमकार कदम. पहिला बॉल झाडाझुडपातून मात्र गॅप शोधून काढलेला होता. बघूया खाली येतोय आणि रन नाही आहे या बॉलवर पण चालेल. एखादा बॉल डॉट गेला तरी चालेल. एखादा षटकार आला तर तो 1 डॉट बॉल भरून निघेल. तेवढा विश्वास आणि तेवढी क्षमता तेवढी ताकद मात्र ऋषभकडे आहे. एक षटकार ऑलरेडी त्याच्या बॅटमधून आलाय. 1 मिनिट थांबा. एक मैत्रीपूर्ण क्रिकेट आहे पण मैदानाच्या आतमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी आहेत पण मैदानाच्या बाहेर चांगले जवळचे मित्र आहेत आणि एकमेकांचे सहकारी आहेत.
दहिकाला पथकामध्ये एकमेकांना साथ देऊन मात्र वर चढायचं असतं आणि दहिकाला आपल्या सणांपैकी एक असा सण आहे जो एकमेकांना वर चढवायला म्हणजे वर जायला शिकवतो, प्रगती करायला शिकवतो. चला पुढचा बॉल ऋषभ ओमकारवर, वाईट बॉल. नक्कीच अतिरिक्त धाव येते, एक्स्ट्रा रन्स. असं क्रिकेट मला वाटतं मुंबईतच खेळलं जाऊ शकतं. लोकांची रहदारी चालू आहे, अधूनमधून गाड्या सुद्धा येत आहेत आणि गली क्रिकेटला खरं तर सुरुवातच मुंबईतून झाली आहे. चांगली बॉलिंग केली आहे ओमकारने. थांबा जरा, मागे थांबवा. हा चला चालू राहू द्या. यावेळेला बॉटम हँडचा वापर, म्हणूनच सांगतोय काका जरा आपण सांभाळून बसा. रन मिळत नाहीये. 11 धावा 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. फक्त 2च आले ते ओव्हरला आतापर्यंत आणि हा वाईट बॉल. दोन बॉल अजूनही बाकी आहेत या षटकातले. एक मिनिट जरा पाठीमागे कार्यकर्ते जरा आपले थांबायचे तिकडे. साहिल जरा लक्ष ठेवा, बॉल टाकायच्या वेळेला कोणाला पाठवू नका तिकडून. चला पुढचा बॉल ओमकार विरुद्ध सात्विक. इनसाइड एज लागली आहे आणि बॉल डिक्लेअर मध्ये चाललाय. घोषांकित क्षेत्रामध्ये 1 रन आणि एकेरी धावेसोबत 4 चेंडू पूर्ण. धावसंख्या सरकते ती 12 या धावसंख्येवर 1 धाव अधिक येते. रन. शेवटचा बॉल बाकी आहे. 13 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. सात्विक पुन्हा सज्ज ओमकारच्या शेवटच्या बॉलसाठी. आणि धाव घेण्याचा चान्स नाही मिळाला. डॉट बॉलने मात्र 2 ओव्हरची समाप्ती होईल. दुसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 6.5च्या सरासरीने मात्र धावसंख्या बिनगडी बाद 13. 13 विदाउट एनी लॉस आफ्टर सेकंड ओव्हर. काय डिक्लेअर आहे की नाही? अंपायर डिक्लेअर दिलाय. येस डिक्लेअर आहे. त्यामुळे 14 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 14 विदाउट एनी लॉस आफ्टर सेकंड. 2 ओवर की समाप्ति बिना किसी नुकसान के 14. मुखभाट सार्वजनिक दहिकला उत्सव मंडळ आणि मंडळाच्या माध्यमातून आपल्या बाळगोपाळांसाठी मात्र ही आयोजित केली जाणारी ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. अगदी रस्त्यावरचं क्रिकेट आपण बघतोय. स्थानिक खेळाडू जरी असले तरी मात्र या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे, एक वेगळी आपुलकी आहे या स्पर्धेमध्ये. आता नवीन गोलंदाज कोण येतोय बघूया. विक्की. विकी आलेत बॉलिंगसाठी. 14 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ऋषभ स्ट्राइकवर. चांगला चेंडू, परफेक्ट वाईड लाईन यॉर्कर इकडे मात्र पाहायला मिळतोय. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मधला सर्वात यशस्वी चेंडू जर कुठला असेल तर तो म्हणजे वाईड लाईन यॉर्कर. क्रिकेट पासून मात्र या वाईड लाईन यॉर्करला खूप मोठं महत्व दिलं गेलं, कारण ज्या वेळेला शेवटचा बॉल बाकी असतो त्यावेळेला असे बॉल हाताळले जातात मोस्टली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा. आणि यावेळेला समोर पंच केलाय. बॉल आतमध्ये येतोय की काय? होय आत आलाय वाटतं. आला 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 आला. दोन धावून काढलेल्या धावा आणि धावसंख्या 16.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 3-2. रिषभ स्ट्राईकवर. आखू टप्प्याचा बॉल होता पण समोर खेळायचा प्रयत्न करत होते. धावा 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 महत्वाचे आहेत. रिषभचं लक्ष नव्हतं, अन्यथा सात्विक तर तयार होता रन घेण्यासाठी. हाफ ट्रॅकर समोर खेळायच्या प्रयत्नामध्ये प्रॉपर मिडल ऑफ द बॅट नाही झाला. आणि टायमिंग खूप महत्वाचं आहे, टेक्निक खूप महत्वाची आहे. समोर जी हंडी लावलेली दिसते त्याच्यावर जर बॉल लागला तर 9 रन आहेत. नो बॉल. नो +1 आणि फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी आहे. नो +1 आणि फ्री हिटचा बॉल खेळायचा प्रयत्न आता करायचा आहे. बघूया फ्री हिटच्या बॉलवर किती धावा मिळवतोय ऋषभ आपल्या टीमसाठी. आता मात्र चुरस वाढेल थोडीशी, कारण सुपर 6 आणि नॉकआउट राऊंड आहे. करो वा मरोची परिस्थिती. आणि या वेळेला बरोबर आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच, आणि नक्कीच चांगला कार्यक्रम केलाय. या फटक्याचा अंदाज बघा, काय टायमिंग केलं, काय टायमिंग आणि काय टेक्निक होती. सरळ बॅटने, ताकद जास्त लावावी लागली नाही. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. मनगटी फटका आणि 6 धावा आले. 24 वर जाऊन पोहोचली धावसंख्या. 4 चेंडू नंतर 24. शेवटचा बॉल, षटक क्रमांक 3चा शेवटचा चेंडू आणि धावसंख्या 24 वर. ओहो हो, चांगला फटका. पुन्हा एकदा बॅडमिंटन स्ट्रोक. आणि 2 धावा, 2 धावांसोबत 3 ओव्हरची समाप्ती. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 26 धावा स्कोरबोर्ड वरती. चांगली ओव्हर. एक तरी षटकार या ओव्हर मधून अपेक्षित होताच आणि तो आला सुद्धा. ओव्हरपिच चेंडू, आणि ओव्हरपिच चेंडू वरती मात्र मनगटी फटक्यासोबत बरोबर टायमिंग वरती चेंडूला समोर दिशा दाखवण्याचं काम केलं ऋषभने. आणि त्या पद्धतीने मला आलेल्या षटक्यासोबत त्या षटकारानंतर मात्र 2 धावांचा एक फटका आणि ओव्हरची समाप्ती होते. आता शेवटच्या 5 बॉल मध्ये किती रन मिळवता येतील हे बघतायत, आणि कोणाकडे बॉलिंग सोपवायची, कारण तोही निर्णय खूप महत्वाचा आहे. जर कमीत कमी धावा खर्च करायचे असतील तर बॉलर सुद्धा विचारविनिमयपूर्वक तुम्हाला निवडावं लागणार आहे. दहीहंडीचे थर सजवताना ज्या वेळेला आपण थोडासा विचार करतो, खाली बेसला कोण राहणार, दुसऱ्यावर कोण असणार, तिसऱ्यावर कोण असणार, टॉपला कोण जाणार, 3 एक्के कोण घेणार, 4 एक्के कोण घेणार, तसंच इथे बॉलर कोण बॉलिंग टाकणार शेवटच्या ओव्हरमध्ये, ते सुद्धा तेवढंच विचारविनिमयपूर्वक निवडावं लागतं. कोण आलंय बॉलिंगसाठी? स्वयं भोसले. हा, थांबा जरा काका, या लवकर जरा. Last over to go. Last 5 balls to go. बघूया शेवटचे 5 बॉल किती रन जमवण्याचा प्रयत्न होतोय. स्ट्राईकवर सध्या सात्विक आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉलिंग मार्कवरती स्वयं भोसले. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल प्रॉपर कनेक्शन नाही झालंय, विकेटचं पतन होईल. पहिला धक्का. सात्विक या वेळेला मात्र तंबूच्या आसऱ्याला जातोय. किरण डिंगनकर आलेत बॅटिंगला. जरा पाठीमागची रहदारी थांबवा. किरण डिंगणकर स्ट्राईकवर.
स्वयं भोसले, पहिला बॉल, विकेट मिळाली आहे. थोडासा आत्मविश्वास वाढलाय विकेट आल्यामुळे. आणि हा स्लोअर वन होता. गतीमध्ये परिवर्तन, रनआउटची संधी आणि किरण डिंगनकर बॅक टू द डगआउट. एकही धाव न बनवता किरण आता माघारी परततोय. हा वैभव साळुंखे. 3 बॉल बाकी आहेत, शेवटचे 3. पुन्हा एकदा बाउन्सर आणि हा पण बॉल डिक्लेअर कडेच गेलाय दिसतोय. बघूया पंच काय निर्णय. 2 रन. पंचांचा निर्णय आलाय 2 धावा. 28 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 रन. 28 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी राहिले आहेत. एक तरी षटकार मारावा लागेल इथे ऋषभला, कारण 28 धावा काही मोठी धावसंख्या नाही मानली जाणार. सुपर 6चा राऊंड आहे आणि त्याच्यामध्ये 20 बॉलमध्ये 28 किंवा 30 काही मोठी धावसंख्या नसेल. ॲटलिस्ट 35च्या वर तरी रन बनले पाहिजेत, तर एक फायटिंग टोटल मानली जाईल. एव्हरेज स्कोर 35 to 40, 35 ते 40 धावा या स्पर्धेमध्ये एक एव्हरेज स्कोर मांडला गेलाय. आणि कितव्या माळ्यावर. सात वर गेलाय आय थिंक. हा फक्त कॅप्टननी बोला, कॅप्टननी बोला फक्त. पंच अब यहां पर कितने रन मिल सकते हैं ये ऊपर वाला ही बता सकता है. सहाव्या की सातव्या. किती रन आहेत अंपायर. 2 दिलेत. 30 रन झालेत. शेवटचा बॉल बाकी आहे. हा बॉल द्या. तोच द्या मग. हापूस हा राजूभाई, हापूस नाही उपयोगाचा रे. मगाशी पावडर मध्ये टाकायला पाहिजे. शेवटचा बॉल बाकी आहे. स्वयं भोसले विरुद्ध ऋषभ. आणि हा बॉल पुन्हा एकदा मात्र आता खाली तर आलाय. बघूया किती रन मिळत आहेत. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. रनआउट आणि ऋषभ रनआउट होतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावली आहे. 1 रन मिळेल आणि टोटल स्कोर झाला 31 धावा. जिंकण्यासाठी मात्र 4 ओव्हरमध्ये 8च्या सरासरीने 32 बनवायचे. 32 रन्स टू विन. 20 बॉलमध्ये 32. चला टॉस करून घेऊया. पुढच्या मॅचचा टॉस शाडू मातीवाले आणि मुकबाट पॉवर हिटरचे कॅप्टन टॉस करून घ्या. पॉवर हिटर कुठे आहेत. पॉवर हिटर आणि शाडू मातीवाले जरा टॉस साठी या दोन्ही कॅप्टन.
लेट्स हॅव अ टॉस. शाडू मातीवाले अँड पॉवर हिटर. येस, दोन्ही कॅप्टन्स आलेत. एका बाजूला निखिल खरे, एका बाजूला विपुल राऊत. आणि सेक्रेटरी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. सुपर 6चा दुसरा सामना आणि टॉस शाडू मातेवाले संघाने जिंकलेला आहे आणि गोलंदाजी करायचा निर्णय स्वीकारलेला आहे. सो नक्कीच शाडू मातेवाले वन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. चला मॅच बॉल द्या. मॅच बॉल पोचलेला आहे, ऑलरेडी दिलेला आहे अमनकडे. सुपर 6चा दुसरा सामना शाडू मातीवाले विरुद्ध मुखभाट पॉवर हिटर. आणि पॉवर हिटरने हा टॉस नक्कीच मागितला, पण निर्णय लागला तो शाडू मातीवाले या संघाच्या बाजूने. आणि शाडू मातीवालेने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. आणि नक्कीच अखिल मुखबाट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गिरगावचा महाराजा मंडळाचे सन्माननीय सचिव केतन मदन साहेबांचं या ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्या रजनीमध्ये हा सहर्ष स्वागत आहे. सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्हेरी वॉर्म वेलकम. ऋषभ जो आजच्या दिवसातला आणि संपूर्ण स्पर्धेतला एकमेव असा खेळाडू आहे ज्यांनी आज सकाळच्या सत्रामध्ये हंडीवरती बॉल हिट केलाय आणि 9 रन मिळाले त्यावेळेला त्यांना. आणि तोच ऋषभ बॉलिंग मार्कवर पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती कॅच होईल का? पण नाही, बॉल मैदानामध्ये थांबला. पण 2 धावा तिकडे मात्र धावून घेतल्या गेलेला. इथे डायरेक्ट हिट मारला, पण पंचांनी मात्र हा निर्णय दिलेला आहे नॉट आउट. अपील फेटाळून लावली आहे. 2 रन कंप्लीट. जरा पाठीमागून जे प्रेक्षक येत आहेत किंवा रहदारी आहे ते थांबवा जरा थोडा वेळ. तिथे कोणातरी जाऊन थांबा, आपल्या मोठ्या माणसांपैकी मोठ्या खेळाडूंपैकी कोणीतरी जाऊन थांबा. किशोरभाई, जर आपण पाठीमागे बाउंड्रीवर थांबा ना. तिकडे मॅच चालू असताना बॉल टाकताना सगळे माणसं येत आहेत मधूनच. बॉल लागेल एखाद्याला. त्या लहान मुलांचं कोणी ऐकत नाहीये. आपण जा जरा मागे. ऋषभ पुढचा बॉल. आणि प्रणयसाठी मात्र हा स्लोअर वन होता, पण डाऊन द लेग साइड दिशाहीन गोलंदाजी. भरकटलेला बॉल बघायला मिळतोय. ओ सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू येतोय. लक्ष मोठं नाहीये. 8च्या सरासरीनं 32 बनवायचे आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 8-8 रन बनवले तरी इझिली हा सामना जिंकू शकता. पण 8 रन बनवणं प्रत्येक ओव्हरमध्ये तितकं सोपंही नाहीये मैदानावर या रस्त्यावरती. पण हा चांगला फटका आहे. बॅटमधून आवाज तर आलाय. बघूया आता एलिव्हेशन मिळतंय का बॉलला. पण नाही, झेल सुटला. वैभव साळुंखे उर्फ इडली उर्फ धोनी झेल सोडलाय प्रणय सारख्या फलंदाजाचा. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या झाली 5. पुढचा बॉल या वेळेला मात्र डिक्लेअर कडे डी झोन मध्ये जातोय. 1 बॉल बाकी आहे अजूनही. 6 धावा पहिल्या ओव्हर मधून आतापर्यंत तरी आलेत. शेवटचा बॉल बाकी आहे. बघूया शेवटच्या बॉलवर काय घडतंय. बघा पाठीमागून प्रेक्षक आलेत. थांबवा जरा.
7 धावा धावफलकावरती आलेले आहेत. नवीन गोलंदाज वैभव साळुंखे, चांगला लेग ब्रेक पाहायला मिळतोय. फसवा चेंडू होता, समीलला मात्र फसवलं. पहिला बॉल मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये सोपवला. आणि डाऊन द ग्राउंड या वेळेला सौमिलच्या बॅटमधून आलेला अर्धवट मनानं आणि अपुऱ्या ताकदीनिशीचा फटका. KGF शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावरती मात्र 9 आणि 1 गडी बाद. दुसरी ओव्हर. वैभवचा शेवटचा बॉल बाकी राहिलाय आणि बॅटिंगसाठी मात्र सध्या स्ट्राईकवर प्रणय आहे आणि त्याच्या जोडीला आता विकी नॉन स्ट्राईकला. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती आणखीन एक बिग हिट, आणखीन एक मॅक्सिमम प्रणयच्या बॅटमधून. दहा बॉल मध्ये 17ची गरज आहे. आता मॅच मध्ये रंगत वाढते, आता चुरस वाढली आहे मॅच मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळू शकतो. चला मॅच चालू करा जरा लवकर. आणि वेस्ट इंडिजने आपला तिसरा विकेट सुद्धा गमावलेला आहे. जबरदस्त कॅच पकडली गेली आहे. थर्ड विकेट डाऊन. रॉस्टनचे 40 धावा.
ला आणि स्ट्राइक वरती सध्या विकी. ब्लिंकिट. चला ट्रॅफिक थांबवा जरा, गाड्या थांबवा, रहदारी थांबवा जरा पाठीमागची. चला सात्विक आलेत स्ट्राइक वर विकी. 10 मध्ये 17ची गरज. पहिला बॉल या वेळेला तिसऱ्या माळ्यावरून चौथ्या माळ्यावरून खाली आलाय. निर्धार सदनच्या 1 रन. चला काका जरा लवकर जाऊ द्या, जाऊ द्या. एक मिनिट. हा पुढचा बॉल. या वेळेला सुद्धा कडक शॉट, पण हा झेल पकडलाय आणि 3 नंतर नवीन फलंदाज पृथ्वी आलेत. विकी आणि पृथ्वी मध्ये थोडासा विचार विनिमय चालू आहे, चर्चा सुरू आहे. महत्वाची मॅच आहे. जर आता जिंकलात तर सेमीफायनल खेळायची संधी असेल किंवा फायनल मध्ये पण पोहोचू शकाल डायरेक्ट. जर चिठ्ठीमध्ये तुमचं नशीब असेल तर चिठ्ठीद्वारे तुम्ही फायनल सुद्धा गाठू शकता. या वेळेला मात्र नाही, प्रॉपर कनेक्शन नाही म्हणता येणार. 2 धावांचा प्रयत्न, पण डिक्लेअर स्वरूपातली मला वाटतं 1 की 2, एकच. येस, सिंगल डिक्लेअर मिळते. दोन बॉल बाकी आहेत. 7 बॉल मध्ये 17 झाले आहेत. गरज आहे 7 मध्ये 15. 32चा पाठलाग करायचा आहे. 7 मध्ये 15ची गरज. ओव्हर पिच आणि या वेळेला डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट इन टू द बास्केट. नऊ धावांची गरज आहे. 6 बॉल 9. थांबा थांबा थांबा, शेवटचा बॉल.
6 चेंडू 9 धावा. डू ऑर डाय सिच्युएशन, करो वा मरोची परिस्थिती. या बॉलवर किती रन मिळतील? 2 धावा. 2 धावा मिळणार आहेत आणि सामन्याचं समीकरण आता पूर्णतः बदललंय. 5 बॉल 7 ची गरज आहे. 5 चेंडू 7 धावा. फायटिंग मॅच आहे, रोमांचकारी सामना आहे, उत्कंठावर्धक मॅच आहे, एक हाय व्होल्टेज ड्रामा पहिल्याच सुपर 6च्या सामन्यामध्ये. आणि हीच खरी खासियत आहे लीग नंतर. ज्या वेळेला आपण सुपर 8 सुपर 6 मध्ये पोहोचतो त्यावेळेला मात्र हृदयाचे ठोके ऑलरेडी धडधड 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 करू लागलेले असतात. बॉलिंगसाठी मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये किरण. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती तरी मात्र एकच या ठिकाणी मिळू शकते, पण आता 4 मध्ये 6 बनवायचे आहेत. 4 मध्ये 6. आता बघा कोण जिंकतंय, कोण सुपर 3 मध्ये जात आहे, टॉप 3 मध्ये कोण येणार आहे. आणखीन एक सिंगल. आता 3 मध्ये 5 बनवायचे. गोलंदाजाची एक चुकी त्याला खूप महाग पडू शकते या मॅच मध्ये. प्रत्येक बॉल हा आपल्या भात्यातला सर्वोत्कृष्ट हाताळावा लागेल. आणि 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 या फटक्यासोबत नारायणी सेना टॉप 3 मध्ये क्वालिफाय होते. पारितोषिक जात आहे षटकार ठोकून सामना जिंकवणाऱ्या विकी यांना. विकी या, आपल्याला पुन्हा एकदा सामनावीराचं पारितोषिक दिलं जाईल. आणि अखिल मुगबाट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गिरगावचा महाराजा मंडळाचे सेक्रेटरी, मंडळाचे सरचिटणीस केतन मदन साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक विकीला आपण देणार आहोत.